येऊनिया काळ बैसला शिवसा झाकी दोषी कैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तो सादर काळपास साचार चुके जेणे वाया हा संसार करशी हव भरी काळाची तो फेरी निकटाले वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुःख वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन
अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथाय. येऊन या काळ बैसला शेवसा जा की तो शिकैसा डोळे आता वाचे नारायण वदे तो सादर काळपास साचार चुके जेणे. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य शास्त्रमान्य शांतीब्रह्म नाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. या अभंगाद्वारे नाथबाबा नमूद करतात काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसलेला आहे. येऊन या काळ बैसलाशे उसा. वरचा विको कमी करा फक्त आवाज छान राहतोय. काळ राजा तुझ्या उशाला बसला तुला डोळे आहेत तरी पण तू का झाकतो. बसा अण्णा. विडाला विडाला डोळे आहेत राजा तुला तरी का जागतो जा की तो शिकैसा डोळे आता. नाथांना त्यांचं म्हणणं नमूद केलं. सांगितलं महाराज काळ माझ्या उशाला होता माझ्या उशाला बसला मला डोळे आहेत पण काही अहंकाराचं गंडल आल्यामुळं समोरचा काळ दिसत नव्हता. मग कोणाला विद्वत्ता असेल कोणाला संपत्तीचा माझा असेल माझ्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी आहे मला काळ काय करील असं गंडल असतं काही काही माणसाला. 400 एकर जमीन आहे माझी प्युअर मोरंडी काळीची मला काळ काय करणार आहे हे गंडल असेल. कोणाला विद्वत्तेचं गंडल असतं मला शास्त्राचा अभ्यास आहे पुराणाचा अभ्यास आहे मला गाथा पाठ आहे मला शास्त्र पाठ आहे मला वेद पाठ आहेत असं काही काहीला गंडल असतं. आणि हे अहंकाराचं गंडल ज्याला येतं का त्याला जग दिसतच नसतं. संक्रांतीच्या दिवशी उदाहरणार्थ एका बाईला अहंकार हो की माझ्या अंगावर जी साडी आहे ती जगात कोण्याच बाईला नाही असं तिला वाटते. तिला वाटते तू केवढ्याची घातली असेल 10,000 50,000 एखादा लाख. मोबाईलवरचं खरं होतं का खोटं होतं काय माहित पण याने एके दिवशी दाखवलं एका बाईला 1.5 कोटीची साडी होती. ती काय महिमे होणी नाही माई नातेवाईक नाही मोबाईलवर यानं दाखिली. तिला मोबाईल होता म्हणा 11 लाख रुपयाचा. त्या बाईचा चहा प्याचा कप आहे म्हण 7 लाख रुपयाचा. मग मला वाटतंय 10-20 हजाराची पैठणी घातलेली ना कशाला येड्यावानी करायचं. तिला त्याचाच अहंकार येतो की माझ्यासारखे दागिने कोणाला नाही. तिला जग दिसत नाही. उशाला बसलेला काळ हा अहंकारामुळे दिसत नसतो. महाराज म्हणले अहंकाराचं पडळ आलंय तुझ्या डोळ्यावर हे जरा उघडं कर. काळ उशाला बसलाय. ठीक आहे महाराज लक्षात आलं तुम्ही सांगितलं आता काळ उशाला बसला माझ्या लक्षात आलं पण करू काय मरण चुकल का. महाराज म्हणले मरण चुकत नाही पण काळाच्या तडाख्यातून जर जाचातून चुकायचं असेल तर अधोगती चुकती. मरण हे आतापर्यंत कोणाचं चुकलं नाही पण अधोगतीला काळ नेत असतो. तू जर माझा ऐकलंस तर काळ तुला सद्गतीला नेईल. काय करावं वाचे नारायण वदे तो सादर. या पवित्र मुखाने तू भगवंताचं भजन कर. काळ पास साचार चुके जेणे. या काळाच्या तडाख्यातून चुकशील तू नाहीतर एरवीत वाया हा संसार करशे आवभरे काळाची तो फेरी निकट आली. संसार करू नका असं सांगितलं नाही पण इतकी हाव सुटली तुला इतकी हाव सुटली संडासला तांबे नेता येईन तरी म्हण तू पलीकडचा धुरा जरा ठोकर झालाय. ते बारीकच व्हायला पाहिजे. वाया हा संसार करशी हवं भरी काळाची तो फेरी निकट आली. छाताडावर येऊन बसलाय काळ. एका जनार्दनी नको याता याते
संसार फजिती जन्म दुःख। नका त्या जुरांना पोरे, लेकर बाळा हाकलून द्या म्हटले नाही, घर फुकून द्या म्हटले नाही, जमिनी दुसऱ्याला देऊन टाका म्हटले नाही, पण याच्यात दुःख आहे। हे करत असताना याच्यातला थोडासा वेळ बाजूला काढावा आणि या वाचेनं भगवंताचं स्मरण करावा, असा नाथ महाराजांचा गोड अशा प्रकारचा दिलासा आहे। हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन। विठ्ठल विठ्ठल गणपतराव धोंडगे हे विश्वात्म्यात विलीन झाले। त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमानिमित्त माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीला आजचा कीर्तन करण्याचा योग तुम्हा यजमानांनी आणून दिला। तुम्हाला धन्यवाद। कार्यक्रमाचे आयोजक विनीत श्री गणपतराव विठ्ठलराव धोंडगे, श्री रावसाहेब गणपतराव धोंडगे, श्री हनुमान गणपतराव धोंडगे, श्री बाळकृष्ण गणपतराव धोंडगे, शिवाजी भाऊराव धोंडगे, श्री भागवत भाऊराव धोंडगे आणि श्री विजय आणि चिरंजीव अजय हे अर्जुनरावांचे मला वाटते सुपुत्र आहेत। त्यांचे चुलते मालते बंधू श्री विजय अर्जुनराव धोंडगे, चिरंजीव अजय अर्जुनराव धोंडगे हे सुपुत्र आहेत। आपल्या वडिलांनी आपल्याला विश्व दाखवलं, लहानाचं मोठं केलं, समाजात जगण्याची दिशा दाखवली, मार्ग दाखवला। आपल्यावरचं एक कर्तव्याचं पांघरून हरवलं, निष्ठेचं पांघरून हरवलं, तत्वाचं पांघरून हरवलं। विश्वातला कुठलाही प्रयत्न केला किंवा कुठलीही शक्ती जर पणाला लावली तर पुढे अर्जुनराव परत येत नाहीत। हा अनुसंग प्रत्येकाच्या जीवनात न्याय आहे, अनुमत आहे, पण ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलं त्यांच्यासाठी चार लोक आपल्या घरी यावं, त्यांच्या नामानं नामस्मरण व्हावं, त्यांच्या नावे दोन पात्र आपल्याकडे उठावं आणि असा अनुसंग आदरणीय विजय आणि अजय आदी करून हा वरचा धोंडगे परिवार सर्वांनी अनुसंग लक्षात घेतला आणि वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार, ज्ञानोबाराय तुकोबारायच्या दंडकानुसार हाचा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला। या धोंडगे परिवारांना कोटी कोटी धन्यवाद। तारखेच्या संदर्भात भागवत गळंगाचार्य महाराज सतत संपर्क करत होते, त्यांनाही धन्यवाद। शिवराज गुरुजी त्यांनाही धन्यवाद। पाठीमागे उभा असलेली सर्व ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी मंडळी, सर्व वारकऱ्यांना साष्टांग प्रणाम करतो, दंडवत करतो। उपस्थित सर्व पंचक्रोशीतून आलेली सर्व श्रोते मंडळ सर्वांना साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या अभंगावर येतो। विठ्ठला विठ्ठला येऊन या काळ बैसला शेवसा, झाकी तो शिकैसा डोळ्याता। काळा प्रत्येकाच्या उशाला आहे। काळाने आतापर्यंत कोणालाच सोडलेलं नाही। ज्याच्याकडे पैसे भरपूर असतील त्यांनाही नेलं, ज्यांच्याकडे पैसे नसतील त्यांनाही नेलं, ज्यांच्याकडे अतिज्ञानाचा साठा आहे त्यांनाही नेलं, बिचारे 4-2 अभंग पाठ आहेत त्यांनाही नेतोय। त्यानं 7 लोक जर सोडून दिले तर कोणालाच सोड नाही। येथे नाही उर आले अवतार, हे रते पामर जीव किती। एक सोपा मुद्दा आहे, ज्यानं तुम्हाला सांभाळण्यासाठी अवतार घेतला त्या वैकुंठातल्या मालकाने, तो ब्रह्मांडाचा मालक जर थांबू शकत नाही तर आपल्याला किती दिवस ठेवायचं आणि कोण्या दिवशी पेटवायचं त्याच्या हातात आहे। आपल्याला तर कधी घेऊन जाणार आहे। 7 चिरंजीव सोडून दिले तर प्रत्येकाला काळानं तडखा आणलेला आहे। काही लोकांचं असं मत आहे काळ हा काही लोकांचा ऐकत असेल, अद्याप नाही। लक्ष्मणाला शक्ती लागली, सर्वांना कथाभाग ज्ञात आहे।
रामायणातला गोड प्रसंग आहे. म्हणजे शक्ती लागणं याला चांगलं म्हणायचं नाही, पण कथा प्रसंग गोड आहे. पुन्हा एखादा म्हणेल लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर तुम्हाला गोड वाटतं का? मी रावणाचा चुलता थोडाचे, मला कसं गोड वाटेल? माणसं अशा ऐकून कार्य करीत असतात, पण कथा प्रसंग गोड आहे. तो अध्याय श्रवण केल्यावर त्याची फलश्रुती गोड आहे. आपण ते गडबडीत ऐकतो त्याच्याकरता फलश्रुती लक्षात येत नाही. आपण इतक्या गडबडीत ऐकतो की वाचणाराच्या मागे जसं कुत्र लागलंय. ते शक्तीचे प्रसंग असे असते, सकाळ सकाळचे 2-3 अध्याय इतक्या जोरात असते, इतक्या जोरात मला वाटतंय वादळ मोजता येते. दशरथ पाटील या वेगात वारं वाहलंय, पण याच्या वाचण्याचा भाग असा सांगताच येत नाही किती वेगात वाचायलेत म्हणून, आणि ते काय लक्षात येत नसतं. त्याच्यामुळे फलश्रुती काय लक्षात येत असते. म्हणून तो प्रसंग गोड. शक्ती लागली लक्ष्मणाचं डोकं प्रभू रामचंद्राच्या मांडीवर आहे. बघा काळ किती मोठ्या लोकांच्या उशाला बसला. याच्यावरून लक्षात घ्यायचं आपल्या उशाला बसन नाही बसलाच. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या चेहऱ्याकडे बघत होते. चेहरा कुळवळला, गालावून तोंडावून हात फिरला, सारखं बघत होते चेहऱ्याकडे. डोळे मिटलेले होते. बेशुद्ध अवस्थेमध्ये लक्ष्मणजी आहेत. प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून गळा 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 अश्रू येत होते. बांधवांचं प्रेम दाखवणारा अवतार हा 7वा अवतार. काय आपल्यावर लक्ष्मणानं प्रेम केलं, काय निष्ठा आहे आपल्यावर लक्ष्मणाची. या अतुट या प्रत्येक गोष्टीची आठवण करीत 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 प्रभू रामचंद्र रडत होते. पण एका वानराच्या लक्षात आलं, हे रडण्यात टाइम कशाला घालायचा. लहाने मालक उठतील कसे, यांचा आजार दूर कसा होईल, शक्ती लागलेला वर्ण कसा नीट होईल, हे तार दिशी कसे उठतील, आणि पुन्हा उद्या सकाळी युद्धाला कशी सुरुवात होईल, याची आपण काहीतरी तरतूद करायला पाहिजे. रडत बसण्यात काही अर्थ नाहीये. वानर हुशार होते, सदाचारी होते, सात्विक होते, सुशीलांतकरणाचे होते, आणि विश्वाच्या मालकावर अतूट निष्ठा असणारी वानर होती. वानर हे फुटीरवादी नव्हते. भारतासारखा देश, कोणी म्हणत असतं माझा देश चांगलाच आहे. अमेरिकेतल्या लोकांना विचारलं तुमचा देश कसा आहे, ते म्हणेल माझा देश नंबर 1, जगात माझा नंबर 1 आहे. जपानला विचारलं तुम्ही कसं, ते तर म्हणेन उगवत्या सूर्याचा देश आहे, महासत्ता देश आहे, आमचा 1 नंबरच आहे. पण माणसानं घरचा असो की दारचा असो, घोड्याला घोडं म्हणत जावा. भारत हा इतका पवित्र देश आहे, ज्या देशामध्ये 11 प्रकारची जमीन आहे, 11 प्रकारची माती. 11 प्रकारची माती फक्त एकाच देशात आहे. तो देश म्हणजे भारत देश आहे. पुन्हा कुठल्याही देशात इतक्या पद्धतीची, इतकी तत्वशीलांना माती सापडणार नाही. हे मी सांगत नाही, मी नाही सांगत, जगातले नाना प्रकारचे विद्वान सांगतात. 18 भार वनस्पती ह्या फक्त भारतात पिकतात, दुसरीकडे नाही. फक्त भारत देशातल्या माणसात एकच चूक आहे, बेटे साले फुटीरवादी येतं. 15 दिवस एकाच्या गाडीत बसतील आणि 16व्या दिवशी इमानदारीनं दुसऱ्याला दणका आणतील. म्हणून प्रभू रामचंद्रानं एकही माणूस सोबत नेला नाही. दशरथ पाटील एकही नेला नाही. हे प्रभू रामचंद्राचं डोकं फार हुशार होतं. वैकुंठातला मालक आहे तो, पंढरपुरातला मालक आहे. मारुतराव अण्णा म्हणून त्यानं सगळे वानरच नेले. आणि कल्पना करा, जर माणसं नेले असते ना बाळू, तर रावणाकडे पैसे वाटायला किती होते हे मला नाही सांगता यायचं. पण 7 कोटी घरं सोन्याचे होते. एक माणूस आला की एक घर घेऊन टाक. जे माणसं प्रभू रामचंद्राच्या सोबतच गेले तेच माणसं रावणाचे घर घेऊन प्रभू रामचंद्रावर बाया सारल्या असत्या. म्हणून मालकानं लक्षात घेतलं, पंढरपुरातल्या बेटे फुटीरवादी आहेत, आपण न्याचेत नाही. मग निष्ठावंत कोण आहेत? वानर. रामगड्याची आवडे मोठी, मी म्हणणार नाही, आणि आपल्या रानात मी दुसऱ्याला आऊत घालू देत नाही. विठाला विठाला विठाला. अत्यंत आवड आहे. आपल्यालाही आवडी येत ना, आपल्यालाही आवड आहे. माझ्यासोबत एक जण सोहळ्याला आलं,
ज्ञानोबरायच्या नेरेवर सकाळी सकाळी आंघोळ करायचे आणि त्याचे 3,500 रुपयाचं पाकिट आणि पॅन्ट आणली. 3,500 रुपये होते त्याच्यात आणि ती पॅन्टही नेली उचलून. आणि त्यानं ते तसंच ठुलं आंघोळीला गेलं. त्याच्या का सासऱ्याची बाथरूम आहे तिथं, हा का त्याच्या साडूचं घर आहे निरामध्ये, हा फुगीर सोसायटीचा अध्यक्ष आणि बाकीचे कपडे टेम्पूत. नशीब माझ्यासोबत एक धोत्र ते होतं. मी नेस ते म्हणला कसं नेसू? मी आणलं मी सुतळी ना आवळी तो ताण घेऊ नको, दुपारच्या ठेप्या पोस्तर धोतर नेस. काय देवाचं काम आहे म्हणे. हे श्रद्धेनं देवाला येणाऱ्याचे कुठं कपडे नेत असतात का? म्हणजे निरे पस्तुरी उस्तर देवावर श्रद्धा, पॅन्ट हरपली की देवाच्या विरोधात. माणसं काय क्षणाक्षणाला बदलत असतात, काय नसतं विषय. निष्ठा आहे असा काहीच विषय नाही. येरवी दिठी वेधिली कवळे, ते चांदनिया ते मने पिवळे, ते माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. कामिनी जयाच्या झाली नेत्राची, कामिनी जयाच्या झाली नेत्राची, झाली कामिनी जयाच्या ह्या 2 लोकांना ओरिजिनल प्रसाद घेतला महाराजाकडून. हे प्रल्हाद महाराज एक आणि बाळू महाराज बहादूर एक. मराठवाड्यात ह्या 2 लोकांना ओरिजिनल प्रसाद घेतला. बाकीच्याने किती घेतला आणि किती वाटला मला काय कोणाचं हिचकायचं नाही, पण ह्या 2 लोकांनी विठाला विठाला कामिनी जयाची. मी अगोदर जी ओळी सांगितली होती, एरवी दिठी वेधिली कवळे. हा आजार झाल्याच्या नंतर डोळ्याला पिवळा पडदा येत असतो, पिवळा पिवळा, आणि पांढऱ्या चांदण्याला ते पिवळं म्हणतंय. तई माझ्या स्वरूपी निर्मळे देखती दोष. तसे देवाला सुद्धा दोष पाहणारी, देवात सुद्धा दोष बघणारी माणसं आहेत, भगवान अर्जुनाला सांगत होते. तशी वानर हे ओरिजिनल निष्ठावंत आहेत. आपली निष्ठा आहे पण निष्ठा निष्ठी असते आपली, याच्याकरता भीती आहे म्हणून सोबत नेली नाही माणसं. 5-4 वानर उठले. आवाज थोडासा मोठा करा, मॉनिटरला द्या. अरे भगवान प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले. काय म्हणे मालक, किती वेळ रडायचं, कौरक रडायचं म्हणे. तुम्ही रडल्यानं लक्ष्मण मालक उठून बसतील? नाही. मग उपाय सोचा, बघा प्रयत्न काहीतरी बघा बघा म्हणे, बघा. मग प्रभू रामचंद्रान बाजूला बघितलं, मारुतीराय होते. हनुमंत जी काय करायचं? काय नाही म्हणे देवा, तुम्ही काही बोलच नत, तुम्ही एवढे रडायले की आम्हाला काही सुचना त्या गोष्टीमुळं. तुम्ही 2 मिनिटं थांबा ना थोडंसं. ठीक आहे.
बाजूला बिभीषण होता. बिभीषण, मी बिभीषण म्हणायलो. मारुतीराय बिभीषण नाही म्हणले. लंकेश, त्याचा भाऊ जिता होता. रावण मेलाच नव्हता तरी मारुतीराय त्याला राजा म्हणले. कारण मारुतीराय ज्याचं भजन करीत होते का त्या मालकात ताकद लय मोठी होती ना. त्याने संकल्प सोडला होता ना, रावण मारून तुला लंका देईल. ते काय असं चिटपच करणारा मालक नव्हता ना, सकाळी इकडं दुपारात इकडं असा मालक नाही ना. लक्षात आलं. लंकेश जी, तुमच्या लंकेत एखादा डॉक्टर आहे का? येऊन या काळ बैसला शिवसा. बिभीषणानं सांगितलं, लक्ष्मण मालकाला शक्ती लागली तेव्हापासून डॉक्टर टकटक दिसायलाय. मग सांगता का म्हणले, उपयोग काय सांगून? तो लंकेतला डॉक्टर आमच्या दादाचा ऐकल्याशिवाय कोणाचा बीपीत तपासित नाही. इंजेक्शन तर लांबच राहिलं, सलाईन देणं तर लांबच राहिलं, ते झालं बीपीत तपासित नाही म्हणे. आमच्या मालकाला विचारल्याशिवाय, रावणाला विचारल्याशिवाय ते कोणाचा बीपी वगैरे तपासित नाही, पेशंट पाहत नाही. मारुतीराय म्हणले, फक्त नाव सांगन घर सांग कुठं येतं. माझ्या घराच्या अमक्या अमक्या क्रमांकाचं घर. आणि शिस्तीत लोक होते. एकदा घर बांधले की पुढं मग घर, घराच्या पुढं वाटा, वाट्याच्या पुढं शेळीचा खोटा, आणि शेळीच्या खोट्यापासून पुढं नळ्याचा खडा. म्हणजे मड तिकून आलं तरी खड्यात पडावा, अशी सरकत नव्हती ना माणसं पुढं. मारुतीला जागा ठुल नाही काय काय लोकांना. एक जण म्हणला, काय महाराज काय करायचं, मारुतीला पुढं पोरं आलेत. नाही, मारुतीला पोरं होत नाही सुमळ्या, पण तू ह्या पोरीचं लग्न कुठं तळ्यात करतो का? जागा लागत ना मारुतीच्या पुढं. ते तर संन्याशीचे गाव जेले हनुमान बार, पण राव दिन मारुतीची जागा. तिथं पण कब्जा केला. तू समाधी त्याच्यात पायरीला लावू, पण तू घर जागच्या जागेवरच राहू दे. तेव्हा माणसाची सरकत नव्हते. बरोबर क्रम सांगितला की मारुतीरायने तिथं उड्डाण केलं, आवाज दिला. तेव्हा त्या बेल नव्हत्या ना, आता बेल येता. बेल असून पुन्हा दुर्बीण आता. हो, अशी बारीक दुर्बीण. बेल वाजिल्यावर ती आतली बाई बाहेरून मधातून पाहती कोण आहे. भिकारी असल्या लगेच खिडकीतून म्हणते, आम्हाला सुतक आहे, सुतक आहे आम्हाला, सुतक. ते म्हणला, 1.5 महिना झालं आलो, रोजच सुतक सांगायला. इतके माणसं मेलेच कशी हिच्या गावात. वाढायचा कटाळा आल्या असं सुतक सांगत असतात बाया. हो, अजून 2-3 प्रकार आहेत, पण मी काय बाई नाही, सगळं सांगायला गुत्त थोडं घेतलंय. विठाला विठाला ते पाहिलं. दार उघड. कोण? राम भक्त हनुमान. ती बाई म्हणली, लंका जाळलेली तुम्हीच का? हो, मीच 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 म्हणे. बाई, ती लंका जाळली ते दिवशी आमच्या लंकेच्या राजाच्या दाढीन मिशा जाळल्या, त्या तुम्हीच आहेत का? हो, मीच आहे. खळेल दिवशी दार लावलं आणि आतमध्ये गेली. डॉक्टरला म्हणली, मालक ते लंका जाळणार आले. त्याचा तर कष्टच सुटला, कारण तो पॅन्टी घालीत नव्हते ना डॉक्टर, धोतर नेस होते, ते चोळणाच सुटला त्याचा. अरे बापरे म्हणे. हो, तू काय म्हणली? मी काहीच नाही म्हणले, मी नुसतं नाव विचारलं आणि वापस आले. मी काहीच नाही म्हणले. हिच्या अंगावर कोणते कपडे होते मी काय आता तिथला काही सरपंच नव्हतो, त्याच्यामुळे मला काय तेवढं माहित नाही ना. आता बघावं लागेल रामायणात काय कपडे होते. वापस पुन्हा दार वाजलं. कोण आपण? दार उघड. बाई, मीच आहे ना. काय काम आहे? बाई, तुमच्या मालकाला बोलायचंय. फक्त 2च मिनिटं तुमच्या मालकाला बोलू द्या. ए मन गंगा खेळला गेले. बाई ऐका ना, ऐका ना बाई, तुमच्या पाया पडतो. कल्पना करा, कोण पाया पडतो म्हणाले याचा विचार करा. मारुतीराय, जगातला 1 नंबरचा संन्यासी. हो, 4-2 अभंग पाठ असणारा नाही. लोकांना मानलं, 100-200 लोकांनी एखाद्याला मानलं की ते म्हणतो आपण नंबर 1चा महाराज. म्हणलं कशात? बसा, 1 नंबरचा आहे म्हणतो मी. तुला 200 लोक मानतात ना, इतका येड्यावानी करू नकोस तू. एवढे अधिकारी मारुती की ज्या साधूनं मारुतीला प्रणाम केला नाही. शरण शरण जी हनुमंता. प्रत्येक वेळेस माऊली महावैष्णव ज्ञानोबर आहे तर त्यांना शंकर म्हणतात. ते मूर्तिमंत शंकरो, प्रत्यक्ष शंकर आहेत, 11वे रुद्र आहेत.
मग त्या मारुतीरायानं एका बाईला प्रणाम केला. ती डॉक्टरची बायको होती. जुन्या काळात त्याला वैद्य म्हणत होते. येऊन या काळ बैसला शेवसा वैद्य म्हणायचे. माय बोलून मालकाला ते जे सांगत होतं का घरी नाहीत म्हण घरी नाहीत म्हण. ती म्हणली आतमध्ये गेली. काय तुम्ही येडेवानी बोलता घरी नाहीत. ते प्रत्यक्ष ऐकू लागले. तुम्ही जे आतून बोलायलेत का तेच ऐकायलेत ना. मी काय कसं म्हणू त्यांना. तुम्ही गपची काही बसत नाहीत ना. बोला 2 मिनिटं. लटलट 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 कापत होते वैद्यराज. काय काम आहे. मारुतीरायाने सांगितलं मी काय मागायला आलो नाही. कारण मागायसाठी आमचं शरीरच नाही. आम्ही रानातला पाला खाणार माणसं आहेत. आम्ही काय बंगल्यात राहत नाहीत, मठात राहत नाहीत. आम्हाला पैशाची गरज नाही, संस्थेची गरज नाही, 10-5 एकर जमिनीची गरज नाही, बँकेत अकाउंट नाही, काही नाही. मुक्काम पडल तिथं झोपतो. उठलं स्नान केलं, झाडाचा पाला खाल्ला, निघडे वणीच्या पाले खाईला. आमचं नावच म्हणजे आम्ही पाला खाणार लोक आहेत. काही चिंता नाही, मागायचं काहीच नाही. एकच अडचण आहे, मी ज्याचं भजन करतो त्यांचे बंधुराज आजारी येतं आणि त्याला तपासायला याचे. डॉक्टरनं सांगितलं तुम्ही ज्यांचं भजन करतात त्यांचं नाव राम, तुमचं नाव हनुमंत, जे आजारी आहेत ते लक्ष्मण आहेत. पण मी ज्याचा डॉक्टर आहेत ते रावण आहेत आणि त्याचं तुमच्या मालकाचं भांडण आहे. मी काही येत नाही. मारुतीराय म्हणले वैद्यराज यावंच लागेल. नाही म्हणले येण्याबद्दल काय नाही. तुम्ही सात्विक माणसं आहेत, भजन करणारे माणसं आहेत. पण मी भाकरी ज्याच्या खातो त्याचं ऐकावं लागते. हा आणि मिठाचं कानकोंड असतं बरं माणूस. बऱ्याच वेळेस मिठाचा उपकार फेडावा लागतो. द्रोणाचार्य भीष्माचार्य हे 2 लोक इतके अधिकारी होते. शास्त्र असं सांगते महाभारत 1 कोटी कृष्ण जन्माला आले असते तरी पांडव गादीवर बसत नव्हते. इमानदारीनं पांडव गादीत बसत नव्हते. इतके अधिकारी कौरवाच्या पक्षात 2 माणसं होते. म्हणले एवढे अधिकारी मग मूर्खाला मदत कस काय करत होते. त्याचं कारणच होतं नच उलटे काळे जत्याचे परे शर्मिंदे अन्नाचे. पण मात्र ते भाकरीचे कानकोंडे होते. त्यानं सांगितलं मी रावणाच्या भाकरी खातो, त्यांच्या विरोधात मला जाता येणार नाही. ठीक आहे म्हणले. काय करेन रावण तुम्हाला. मी लक्ष्मण मालकाला तुमच्या तपासलं असं जर रावणाला कळालं तर रावण चौकून घराच्या बाजूला फास टाकील. आपल्याकडे पळाट्याची फास असतात ना, ते काय टाकील म्हणलं मला काय माहित नाही. पण चौकून घराच्या सरपण टाकील, कापूर टाकील, राळ टाकील, रांझ्या टाकील आणि पेटून देईन घर. आमचं अख्खं कुटुंब जाळून टाकील. मारुतीराय म्हणले ते उद्या जाळीन, पण मी आता नाही वाचू देत तुला. नेमकं कसं करायचं. ते म्हणलं बघा बाबा तुम्ही भजन करणारी माणसं आहेत आणि भजन करणारे ना अशा चुका नाही केल्या पाहिजे. बऱ्याच वेळेस चुका झाकण्यासाठीच माळी असतात. हलकटपणाचं लक्षण आहे, हलकटपणाचं लक्षण आहे. संप्रदायाचा अपमान आहे तो. ज्याच्या अंगावर पांढरा कपडा आहे त्याच्या अंगावर डाग सहन होत नसतो. याचा अर्थ ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं कधीच खोटं बोलायचं नाही. ज्याच्या गळ्यात माळ आहे जोर खोटं बोलत असेल तर पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा विचार करावा लागेल ह्या नालायकाला कोण्या नरकात टाकावं मेल्यावर. विठाला 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 तुमच्यासारखी आम्हाला कशी मारतील. म्हणलं मारीत नाही पण तपासायला यावं लागते. मी नाही येत म्हणे. घेतलं दररोज लावून. असा पुरावा सापडला, घरच उचललं. एक जण मला भेटलं आणि मला म्हणला मी 40 शिकबाऱ्या रामायण वाचिलं पण हे मला रामायणात नाही गवसलं. म्हणलं तुला कसं गवसन. तू जरा तालुका सोडून बाहेर जाय ना, मग कळत असतं तुला केवढ्याली घर आहेत बाहेर. तर म्हणलं आमच्या गावात 3 मजली. तू मुंबईला जाय ना 52 मजली येतं. तू एकच ग्रंथ वाचितो का. तू दुसरं वाचव ना सोमळे. आम्ही सांगतो ते काय उसात थोडंच गवसलंय. तू वाचित जाय ना. घरच नेलं तिथं. आला आधी घेतले खाली डॉक्टर तपासलं. हो
कळालं निदान. काय झालंय? काय नाही म्हणले. वरदानयुक्त शक्ती लंकेशानं मारली. हिचा नियम आहे, ही ज्याला लागली त्याला उद्या सकाळचे सूर्यकिरण अंगावर पडले की तो माणूस मरत असतो. काय काम झालं म्हणले. पटकन औषध आणा. ते म्हणले औषधाचा काय विषय? औषधाचा पत्ता माहिती आहे, पण आमच्या मेडिकल मधले संपलेत. औषध कुठं मिळते ते माहिती आहेत, आमच्या मेडिकल मधले संपलेत. मग कुठं मिळते? द्रोणागिरी नावाचा पर्वत. आणि मारुतीरायाने तो पर्वत आणला. मी चौथीला असतानाच मला माहीत झालं द्रोणागिरी आणला होता. आमच्या इथली बाई पाळणा म्हणायची रामनवमीच्या दिवशी दुपारी. वल्ली आनाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पते, जुबाळा जुरे जू. जिवंत केले उर्मिला पते, जुबाळा जुरे जू. याच्याहून असं लक्षात आलं, वल्ली आनाया गेले मारवती, जिवंत केले उर्मिला पती. काय पाळण्याचं कडवं गोड आहे. असेच पाळणे आपले यालाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला. हो, अंगाव भितड पडून झोपीत एखादीशी असे कसे बी पाळणे नका म्हणून जाऊ. त्या चंद्रभागेत पाळण्याची पुस्तकं विकत भेटतात. फिरत असली पोटावत पेटी असते त्याची. यायची लई उडी दुर्मळ. जसा मोक्षच भेटन त्या पाळण्यामध्ये. काही पाळणे. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, तिसऱ्या दिवशी खातय रताळ, आणि चौथ्या दिवशी फेकला गुलाल, जुबाळा जुरे जू. ते अंगाव एखादी एसटी आदळू. काही पाळणे, काही पाळणे. काय शास्त्रातले पाळणे आहेत. योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र, हे चर्म वेगळे नाही वस्त्र, मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. हे योगी आला से विश्रामा, निजबा नारायणा बाळा जो जो रे. काय काय सुंदर पाळणे. त्या पाळण्याहून लक्षात आलं की ब्रह्मांडाचा मालक दुःखातून मुक्त करण्यासाठी मारुतीराय द्रोणागिरी नावाचा पर्वत घेऊन आले. औषधी टाकल्या, ताड दिशी लक्ष्मण उठून बसले. आपल्या या भारत देशातली 11 पद्धतीची जी माती आहे का, 11 तत्वपूर्ण असणारी माती, या मातीमध्ये एक असं झाड जन्माला आलं, त्या झाडाची काडी, त्या झाडाचा रस कोण्याही पदार्थात टाकून खाल्ला की 90 वर्षाचं मथर 20 वर्षाचं होते. हो, अश्विनी कुमार नावाच्या व्यक्तीने अशी वनस्पती एकत्रित केली आणि 100च्या पुढे गेलेलं मथार त्याला त्याचं चाटण दिलं, त्याचं प्राशन दिलं, आणि ते 100वाला नेलं मथार 20 वर्षाचं झालं. त्यांचं नाव आहे चवन नावाचे ऋषी. म्हणून तर सोना चांदी चवनप्राश. लय लोकांनी दुकान लावलेत चवनप्राशचे. हो, मी क्विंटलभर खाल्ला पण अजून गुडघा नाही राहिला. हो, आता त्या चवनप्राश तयार करणाऱ्यालाच खाच एखाद्याला. विठाला विठाला विठाला. पण पुराणात जो उल्लेख केलाय तो तुमच्याकडे बाजार नाही, ते तुमच्याकडे दुकान नाही, ते तुमच्याकडे माल नाही, हे मात्र तितकंच खरं. थाळ दिवशी लक्ष्मण उठले. दुसऱ्या दिवशी युद्धाला सुरुवात. मारला लंकेचा राजा रावण. परत आले. घरी येण्यासाठी एक विमान पाठविलं. त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. परत आले आणि एके दिवशी पुन्हा आकाश मार्गाने 2 दूत आले. आता लंकेचा राजा बिभीषण आहे, त्या बिभीषणाने 2 दूत पाठविले. त्यांना वाहन कोणतंच नव्हतं, ते आकाश मार्गाने उड्डाण करीत येत होते. अयोध्येत पोचले. दूताचा सन्मान पाहुण्यापेक्षा जास्त करत असते असा शास्त्रामध्ये सिद्धांत पुरावा आलेला आहे. दूताचा अपमान करणारा व्यक्ती नालायक असतो.
असा व्यक्ती पुराणामध्ये 3 श्लोक आहेत, त्याच्यापैकी दूताचा अपमान करणारा 1 नंबरचा हलकट लंकेचा राजा रावण होता. तह करण्यासाठी, सुलानामा करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी अंगद नावाचा दूत पाठविलता. या दूताचा अपमान करणारा हलकट रावण. विभीषणाने 2 दूत पाठविल्याबरोबर या बसा बसण्यासाठी टाकलं सुमंत प्रधान सोय करण्यासाठी. आणि मग ते जरा दुःखी चेहरा होता त्यांचा. स्नानगिन केलेलं नव्हतं, गंध लावलेला नव्हता. तर सुमंत हुशार होते. हे बिना आंघोळीचे आलेत, गंध लावले, आता झोपीत गंध पुसून जात असतो. हे बिना आंघोळीचे आलेत, त्या अर्थी निरोप काहीतरी चुकीचा आहे. माझ्या लहानपणी एखाद्या वेळेस घडलं असेल असं, पण माझ्या कळत्या काळात शक्यतो गाड्याचा सुकाळ भरपूर होता. त्याच्या अगोदरचा काळ, एखादा पाहुणा जर वारला आणि बैलगाडी जर मुलीला न्यायला आली किंवा जवळच्या नातलगाला गाडी न्यायला आली तर बैलाच्या गळ्यातलं घुंगरू काढून ठेवत होते 1, आणि बैलगाडीत आथरून टाकीत नव्हते 2. अशी गाडी आली की शहाण्या पाहुण्यानं समजून घ्यायचं कोणीतरी आपला तिकडचा नातेवाईक गमावलाय. त्याला विचारायची गरज नाही, मोकळ्या गाडीत बसायचं. हो, कारण पाहुणा मृत्यू पावला असा निरोप घेऊन आलेली गाडी, त्या गाडीमध्ये अंथरून टाकत नव्हते. आणि जे टाकीत असल असं समजायचं त्याला मेमरी कार्ड त्याचं उघडलेलं आहे किंवा त्याला गोळ्या चालू येतात. आता बैलगाड्या न्यायचं काही कामच नव्हतं ना. पूर्वीच्या काळात बैलगाड्या न्यायच्या. आता काय कापसे याचायला बायका पायी जाईनच, खुरपायला बाया पायी जाईनत, बाजारात जनावरं सुद्धा पायी जाईनत, त्याला सुद्धा टेम्पो येतं. तर मग आता हे कशी मृत्यूच्या निरोपाला कशी माणसं याच्यात जातील? काला येतच पेना माझ्या त्या काळामध्ये लक्षात घेतलं. स्नान झालेलं नाही. अगोदरचा काळ रावणाच्या काळात काय असेल, पण रावणही सात्विक होता बरं का. रावणालाही मुजरा करायला आलेल्या व्यक्तीला कपाळाला गंध जर असला तो शाक्तपंथी होता, आपलं शैवपंथी होता, भगवान शंकराचा उपासक होता. बिना गंधाच्या माणसाला थुत्रीत हानीत होता रावण. तो थुत्रीत हाणायचा म्हणजे काही बोलायचा. रावणानं थुत्रीत आणल्यावर कशाला वाचन? ते काय सामान्य होतं का रावण? रावणालाही असं काही आवडत नव्हतं. फक्त रावणानं काय केलं, गणित करताना हातचा चुकला. विद्वत्तेच्या भरात अहंकाराचं टोक वाढलं आणि जगाच्या मालकीनीकडे वाईट दृष्टीनं पाहिलं. इथं रावणाचा कष्ट सुटल्यामुळं रावण मेला. नाही तर रावणाला नाव ठेवायला तिला इतकी सुद्धा जागा नव्हती. रावण भक्तीमध्ये इतका प्रवीण होता की भगवान शिवशंकरानं पत्नी द्यावी इतका अधिकारी होता रावण. पण ही काम एवढं चुकीचं केलं. आणि संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये एखाद्या वेळेस जर कोणाचा हरभरा उपटीला असेल तर लोक म्हणले पोटासाठी उपटीलं. एखादा ऊस मोडा असेल तर संक्रांतीला नेला असेल, पोरायला नेला असेल, कंस नेले असतील हुरड्यासाठी नेले असतील, गहू कापला असेल वंब्यासाठी नेला असेल, हुरड्यासाठी. चांगले कंस नेले असतील, जेवारी नसेल दोन्ही पाहिल्या कंस कुठून करीन. पण यांच्याकडे बघितलं की आपल्या संप्रदायात सहन करीत नाहीत. हो, जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशिनो. अभंग कमी पाठ असले चालतील, अभ्यास कमी असला चालेल, पक्वादाचे कमी बोला असले तरी चालतील. लय ते कोणता माल कंसन, कोणता कंसन, कोणता दीप रागन, काही झेव रागन, पर्जन्य रागन, हे काही रागरागीन येत नसली तरी चालेल. पण स्वतःची बायको सोडून प्रत्येक स्त्रीला जर माय म्हणत असेल तर त्याला महाराज म्हणायचं. हा वारकरी संप्रदाय. आणि रावणानं नेमकी इथंच चूक केली, इथंच. म्हणून रावणाचं सगळं इचकलं. नाही तर रावण काही इतका साधा नव्हता. म्हणून विचार केला, आता तर भजन करणारा गादीवर आहे. निष्ठेनं, निष्ठा होती का नव्हती मला काय सांगता येणार नाही. निष्ठा म्हणावा तर पैठणचे मालक त्याच्या विरोधात बोलले बिभीषणाच्या. मनशी बिभीषण शहाणा, अरे तो महामूर्ख जाना. बिभीषण हा लालची होता खुर्चीच्या. म्हणून निष्ठा होती का नव्हती, पण खुर्चीच्या लालची करता का होत नाही, पण तो भजन करत होता. आणि त्याच्याकडं शासन असं होतं की सगळ्यांना लवकर उठायचं, लवकर स्नान करायची, गंधाक्षदा पूजन वगैरे सगळं करून. पण यांना स्नान नाही, गंध नाही. त्या अर्थी सुमंताच्या लक्षात आलं निरोप चुकीचा आहे. लगेच प्रभूला बोलवलं. भगवान आपल्याकडे लंकेश विभीषणाचे 2 दूत आलेले आहेत, येऊन या काळ बैसला शेवसा. ते पाहिलं पत्र, बघितलं तर त्या पत्रावर जगदानंद कंद जगतपती अयोध्या नरेश भगवान प्रभू रामचंद्र तुम्हाला प्रणाम करावे. आपले लक्ष्मण मालकांना ज्यांनी औषधी देऊन, संजीवनी बुटी देऊन ज्यांनी चेतन केलं आणि युद्धासाठी पुन्हा प्रवृत्त केलं आणि जशास तसं शरीर पुन्हा दिलं, असे वैद्यराज डॉक्टर सुशेन हे जात राहिले. 12 वाजता त्यांचा अंत्यविधी आहे. ढाळ 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 जगाचा मालक रडू लागला. आईसाहेब जवळ होत्या.
आईसाहेब म्हणजे सीता आईसाहेब, लक्ष्मी जगाची मालकी. प्रभू का रडता? सीते, ज्यानं तुझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवलंय तो गेलाय. कोण? सुषेण नावाचा वैद्य. तर सीतेनं सांगितलं, माझ्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवायची त्याच्यात काय लायकी? ऐक ना म्हणे, त्यानं जर औषधी नसती सांगितली तर हनुमंतानं कुठून आणली असती? त्यानं औषधी सांगितली, मारुतीरायानं आणली. आणि लक्षात घे, त्यानं जर नसती सांगितली तर औषधी सापडली नसती. औषधी सापडली नसती तर सकाळी उजळडं असतं, उजळड्यावर सूर्याचे किरण अंगावर पडले की लक्ष्मण जात राहिला असता. आणि लक्ष्मण जात राहिल्यावर मी काय अयोध्येला गेलो नसतो, मी समुद्रात देहत्याग केला असता. आणि मी देहत्याग केल्यावर तुझ्या कपाळावर कुंकू राहिलं असतं का? त्यावेळेला सीतेच्या डोळ्यातून पाणी आलं दशरथ पाटील. दृष्टांत संपला. एकेकाळी जगाच्या मालकिनीच्या कपाळावरचं कुंकू तेवट ठेवायची ताकद ज्या वैद्यात होती, त्या वैद्याचं नाव आहे सुषेण नावाचा वैद्य. हा मुद्दा एक. दुसरी गोष्ट, लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर पंढरपुरातल्या मालकाच्या डोळ्यात पाणी, म्हणजे रामचंद्राच्या डोळ्यात पाणी. या रामप्रभूच्या डोळ्यातलं पाणी त्याच वेळेला कमी झालं ज्या वेळेला लक्ष्मण उठून बसले. आणि उठून बसण्याची ताकद होती सुषेण नावाचा वैद्य. दृष्टांत संपला. आणि लक्ष्मण सामान्य नव्हते. ही पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्याला शेष म्हणतात. आणि शेषाचा अवतार लक्ष्मण. शेषाला जिवंत ठेवण्याची ताकद, उर्मिलेच्या कपाळावरचं कुंकू जिवंत ठेवण्याची ताकद ज्याच्यात आहे, असा वैद्यराज सुषेण नावाचा वैद्य. कल्पना करा, विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. त्याचेही डोळे पुसायची ताकद किंवा त्यालाही त्या अवतारातलं आयुष्य वाढवायची ताकद ज्याच्यात ते त्याला सुषेण नावाचा वैद्य म्हणतात. पण एवढा अधिकारी वैद्य त्याच्या पण उशाला